इथं आज आपण अंड्याची भजी बनवलीत। तुम्ही पाहू शकता, मी तोडून दाखवते तुम्हाला। हे बघा, खूपच सुंदर। तुम्ही नक्की करून पहा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। आज आता आपण इथे अंड्याची भजी बनवणार आहोत। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू। मी ते 4 अंडी उकडून सोलून घेतलेले आहेत। ह्याच्या आतला जे पिवळा भाग असतोय तो आपण ह्याच्यात घालायचा नाहीये। फक्त एवढंच हे घालायचं आहे। इथे सगळा मी पांढरा भाग जो आहे तो घेतलेला आहे, हे करून काढून, आणि याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे आहेत। इथे मी असं बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता एक वाटी बेसन घालते मी ह्याच्यात। थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हळद टाकते, धनापूड, जिरापूड, 1 चमचा तिखट टाकते, चवीनुसार मीठ आहे। चांगले मिक्स करून घेऊया। ह्यात पाणी वापरणार नाहीये मी, आता अंड फोडणार आहे ह्याच्यात। चांगले याला मिक्स करून घेऊया। याला चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। एक थोडा वेळ याला मी झाकून ठेवते, कारण आपलं चांगलं बेसन घातलेलं आहे ते जरा भिजू दे। आपले आता 10 मिनिटं झालेले आहेत। 10 मिनिटच फक्त मी भिजत ठेवलं होतं। आता आपण हे तळून घेऊया। तेल ठेवलेलं आहे तापत, मी टाकून घेते। मस्त अगदी लो गॅसवरच आपण हे तळायचं आहे। हे बघा कसे छान झालेले आहेत।
हे बघा अगदी खूप छान झालेले आहेत. काढून घेते मी. हे बघा इथं आपली भजी झालेली आहेत. हे बघा तोडून दाखवते मी. खूपच छान. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण इथे अंड्याची भजी बनवणार आहोत. मी दाखवते तुम्हाला. आपण आता कशी बनवायची आहे ते आपण बघूया. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया.